संत गाडगे बाबा यांच्या विचारांचा जागर. प्रचार यात्रा आज परभणीत. संतश्रेष्ठ श्री गाडगे महाराज यांच्या स्वच्छता, समाज प्रबोधन आणि अंधश्रद्धा निर्मूलनाच्या संदेशाचा प्रचार प्रसार करण्यासाठी निघालेली संदेश प्रचार यात्रा व पायी दिंडी आज परभणी शहरात दाखल झाली आहे. गोपाला गोपाला, देवकीनंदन गोपाला या गजरात भक्तिमय वातावरण निर्माण करत परभणीत यात्रेचे आगमन झाले. संत गाडगे महाराज यांच्या विचारांचे पालन करत ही संदेश यात्रा समाज प्रबोधनाचा दीप प्रज्वलित करत पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करत आज परभणीत दाखल झाली. परभणीत मोठ्या हर्षोल्लासात दिंडीचे स्वागत करण्यात आले. दिंडीचा आजचा मुक्काम वसमत रोडवरील श्रीराम मंदिर येथे असणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. अमरावती ते पंढरपूर अशी निघालेली वैराग्यमूर्ती संतश्रेष्ठ श्री गाडगे महाराज संदेश प्रचार यात्रा व पायी दिंडी समाजात संत गाडगे बाबा यांच्या विचारांचा प्रसार करत पुढे जात आहे. या यात्रेचे यंदाचे 59वे वर्ष असून आज दिंडीचा मुक्काम परभणी येथे आहे. दिंडीतील वारकरी आणि भाविक स्वच्छता, सेवा, व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन, शिक्षण आणि मानवसेवा या संत गाडगे बाबा यांच्या शिकवणीचा प्रचार करत मार्गक्रमण करत आहेत. परभणी शहरात प्रसाद शिंदे, शंकरराव भामरे, शंकरराव बनसोडे, सुधाकर वाघमारे, राजकुमार भांबरे, संतोष खराटे, श्याम पारडे, बालासाहेब शिंदे, उमेश आंबेकर, बाळासाहेब शिंदे, डी.आर. भागवत, भास्करराव मोताळे, बालाजी निंबाळवार, पांडुरंग वाघमारे, अनिल झाडे, बालाजी दासुके, सुरेंद्र झटे, रमेश भागवत, नारायण कदम, डॉक्टर संतोष शिंदे, डॉक्टर आर.एस. मुळे, रामेश्वर शिंदे, रमेश भोसले, लक्ष्मणराव शिंदे, प्रभाकर भागवत, अभिषेक शिंदे, प्रकाश शिंदे, प्रशांत शिंदे, सुभाष कोकाटे आदी व इतर समाज बांधवांच्या वतीने दिंडीचे स्वागत करण्यात आले. परभणी शहरामध्ये हे गाडगे बाबा विचार मंच आहे, तो मंच आहे. त्यांच्यातर्फे जे शंकररावजी बनसोडे जे आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या कित्येक वर्षापासून हे लोक आमची सेवा करतात, आनंदाने आणि मोठ्या उत्साहाने आमचे स्वागत करतात. याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचे अभिनंदन, सर्व टीमचे अभिनंदन करतो. आणि कमाल किया, हाथ में झाड़ू दिया, मिट्टी के बर्तन को संत बना दिया, ऐसे वैराग्यमूर्ती श्री संत गाडगे बाबा यांचे कार्य 69 वर्षानंतर सुद्धा कार्यरूपाने जिवंत आहे. गाडगे बाबांची हे पुण्याई आमच्या पाठीशी आहे आणि गाडगे बाबांचा एक आशीर्वाद समजा. आणि गाडगे बाबांनी जे जीवनामध्ये कार्य केले आहे हे केवळ पालखी नसून गाडगे बाबांचा संदेश घराघरापर्यंत पोचला पाहिजे आणि जे जनजागृती झाली पाहिजे. जसे गाडगे बाबांनी सांगितले, मायबाप हो आपल्या मुलाला शिक्षण द्या, जेवणाचे ताट मोडा, हातावर भाकरी लावा, पण मुलाला शिक्षण दिल्याशिवाय राहू नका, कारण विद्या मोठं धन आहे. आणि गाडगे बाबांचे आज विचार खरोखर म्हणजे घराघरामध्ये पोचावे. गाडगे बाबांनी जसं साफसफाईचा मार्ग सांगितला त्याप्रमाणे गाडगे बाबांनी अंधश्रद्धा निर्मूलन केलं. गाडगे बाबांनी अंधश्रद्धेबद्दल जे लोकांना त्यावेळेस सांगितले. आणि गोपाला गोपाला, देवकीनंदन गोपाला हा जो बाबांचा आवडता भजन हे गात आम्ही पंढरपूरपर्यंत जातो. दौरा कसा असणार आहे? दौरा एकदम आनंदात होणार आहे, कारण सर्व लोकांचे प्रेम आमच्या वारकऱ्यावर आहे. आणि प्रत्येक जागोजागी मोठ्या उत्साहाने लोक कार्यक्रम अमरावतीहून आम्ही 15 तारखेला निघालो आणि पंढरपूरला आम्ही पोहोचणार आहोत ते 23 तारखेला, येत्या 23 तारखेला. पण अमरावतीपासून पंढरपूरपर्यंत सर्व जागोजागी गाडगे बाबांचे जे भक्त आहे ते सर्व आमच्या एकदम आनंदाने उत्साहाने स्वागत करतात. आणि प्रत्येक जागोजागी जेवणाची व्यवस्था अत्यंत उत्तम प्रकारे झाली आहे. कुठेही आम्हाला स्वयंपाक करायचे काम पडले नाही. प्रत्येकजण आपल्या परीने फुल नाही फुलाची पाकळे मदत करून आमचा आनंद आणखी वाढवतात. ओके, आज त्यांच्या विचारांची गरज, आवश्यकता काय होती? गाडगेबाबांच्या विचाराची आवश्यकता आजच नाही आहे. सुरुवातपासून गाडगेबाबांच्या विचारांची आवश्यकता होती. आजपर्यंत त्यांच्या विचारांना फार मोठं महत्त्व दिलेलं नाही. पण आम्ही पालखी काढतो आहे, आम्ही प्रचार म्हणून काढतो, पालखी म्हणूनच नाही फक्त. आणि या देवाच्या नावाप्रमाणे आम्ही चालत आहोत. ज्या ठिकाणी आम्ही राहतो त्या ठिकाणी साफसफाई करून निघतो. आणि त्या ठिकाणी कुठेही आम्ही गेलो तरी आम्ही त्याला हात किंवा झालेली पाहिजे हा संदेश आम्ही या पालखीसोबत आज 12 वर्ष गाडगे महाराजांनी शिकण्याचा फार मोठा संदेश दिलेला आहे. हो, काय वाटतं तुम्हाला? फार मोठी गोष्ट आहे. गाडगे महाराजने फार मोठं याच्यामध्ये ज्या ठिकाणी कोणी सरकार पोहोचत नव्हतं त्या ठिकाणी शाळा बोलवून, मुलींचं वसतिगृह बोलवून, मुलांचं वसतिगृह, त्यांना फार मोठं शिक्षण लागले. सर्वांना अशीच सुधारणा केला.
दांडेमुळं कधी मुलांना शिकवून नाही. हे जे खूप मोठे लोक बनतात आणि जे ओझं वाहतात ते काही बैल नाही आहे. पण आपले मुलं आलेले माझे